क्षेत्रफळ म्हणजे काय? एखाद्या बंदिस्त आकृतीने जेवढी जागा व्यापलेली असते त्या जागेला त्या आकृतीचं क्षेत्रफळ म्हणतात. जागा व्यापली म्हणजे काय? म्हणजे त्या आकृतीला किंवा त्या चित्राला किती जागा लागली. जेवढी जागा लागली तेवढं त्या चित्राचं क्षेत्रफळ. आता इथे आपल्या समोर दोन पुस्तकं दिलेली आहेत. एक आहे गणिताचं पुस्तक आणि एक गोष्टीचं पुस्तक. आता आपल्याला चित्रामध्ये बघून कळतंय की गोष्टीच्या पुस्तकाला जास्त जागा लागली आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो? म्हणजे आपण असं म्हणू शकतो की गोष्टीच्या पुस्तकाचं क्षेत्रफळ हे गणिताच्या पुस्तकापेक्षा जास्त आहे, कारण त्यांनी जास्त जागा घेतली आहे. आता दरवेळेला आपण असं फक्त बघून सांगू शकू का की कमी जागा लागली आहे का जास्त जागा लागली आहे? आता उदाहरणार्थ इथे माझ्याकडे दोन खोल्यांचे चित्र आहे, बरोबर आहे. आता नुसती या दोन खोल्यांची चित्र बघून मला सांगता येईल का की कुठली खोली मोठी आहे आणि कुठली लहान आहे? तर नाही सांगता येणार मला. किंवा समजा एखाद्या घरात आपण दोन खोल्या पाहिल्या तर लगेच आपण सांगू शकू का कुठली? काही वेळेला सांगू शकू, पण लगेचच दरवेळेला कुठली खोली छोटी आहे आणि कुठली मोठी आहे हे सांगणं तेवढं सोपं नसतं. मग आपण काय करू? आपण एखादी युक्ती करू. आपल्याला बघून कळत नसेल तर काहीतरी थोडा विचार करायला लागेल, थोडं डोकं खाजवायला लागेल आणि मग आपण काहीतरी युक्ती करून आपण सांगू. काय करू आपण? तर आपण त्या प्रत्येक खोलीतल्या फरशा मोजू शकतो. ज्या खोलीमध्ये जास्त फरशा आहेत ती खोली मोठी, बरोबर आहे. आता समजा एखाद्या खोलीमध्ये फरशा नसतील, बरोबर आहे, नुसती सारवलेली खोली आहे. मग आपण काय करणार? मग आपल्याला अजून काहीतरी युक्ती शोधायला लागेल. आपण काय करू शकतो की आपले जे जुन्या वह्यांचे कागद असतात किंवा रद्दीचे कागद असतात ते सगळे खोलीभर पसरू शकतो. मग ज्या खोलीला जास्त कागद लागतील ती खोली मोठी किंवा त्या खोलीचं क्षेत्रफळ जास्त. पण आता समजा असे रद्दीचे कागद किंवा जुन्या वहीचे कागद पसरण्याऐवजी मी असे काहीतरी गोलाकार किंवा लंब गोलाकार असे काहीतरी वेगळ्याच आकाराचे कागद पसरले तर ते क्षेत्रफळ काढणं जास्त सोपं जाईल का जास्त अवघड जाईल? जास्त अवघड जाईल. कारण असे जे गोलाकार आकार आहेत त्याच्या मध्ये मध्ये जागा राहते. ते बरोबर एकमेकाला चिकटून शेजारी शेजारी नीट बसतात का? नाही बसत आहे. म्हणजे मध्ये मध्ये जागा राहते, म्हणून हा जो गोलाकार आहे किंवा लंब गोलाकार आहे असे आकार हे क्षेत्रफळ मोजायला सोयीचे नाहीयेत. मग क्षेत्रफळ मोजायला सोयीचे आकार कोणते आहेत? तर आयत किंवा चौरस हे सोयीचे आकार आहेत आणि ते सगळ्यात सोपे आणि सोयीचे आकार आहेत. म्हणून सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सोयीचा आकार क्षेत्रफळ मोजण्यासाठी कुठला मानला गेलाय? चौरस. आणि म्हणून सगळे लोक क्षेत्रफळ ज्याच्यात मोजतात ते एकक आहे चौरस. त्या एककाला म्हणतात चौरस. एकक म्हणजे काय? एकक म्हणजे ज्याच्यात आपण एखादी गोष्ट मोजतो. आता आपण पाणी, दूध हे लिटरमध्ये मोजतो, म्हणजे लिटर हे पाण्याचं, दुधाचं एकक झालं मोजायचं. तसं क्षेत्रफळ आपण ज्याच्यामध्ये मोजतो ते एकक आहे चौरस. आणि आपण चौरस का ठरवलाय? कारण तो सगळ्यात सोपा आणि सोयीचा आहे एखाद्या जागेचं किंवा एखाद्या वस्तूचं क्षेत्रफळ मोजण्यासाठी. आता हा जो समोर चौरस काढलाय याची प्रत्येक बाजू 1 सेंटीमीटर आहे. मग 1 सेंटीमीटर बाजू असलेला जो चौरस आहे तो किती जागा घेतो? तर तो 1 चौरस सेंटीमीटर जागा घेतो. किंवा आपण थोडक्यात म्हणू शकतो 1 चौसेमी असं लिहितात. दरवेळेला चौरस सेंटीमीटर इतकं मोठं म्हणायची गरज नाही, म्हणून ते म्हणतात 1 चौसेमी. किंवा 1 मीटर असा हा जो पुढचा चौरस आहे त्याची प्रत्येक बाजू जर 1 मीटर असेल तर त्याचं क्षेत्रफळ किती झालं? 1 मीटर बाजू असलेला चौरस म्हणजे त्याचं क्षेत्रफळ झालं 1 चौरस मीटर, किंवा थोडक्यामध्ये आपण लिहितो 1 चौमी. म्हणजे क्षेत्रफळ हे कायम 1 चौरस सेंटीमीटर, 1 चौरस मीटर, 1 चौरस किलोमीटर अशा एककामध्ये मोजणार आहोत आपण. आता सेंटीमीटरमध्ये बाजू आहेत असं आपण मानूया आणि हे पुढच्या
आकृतीचं क्षेत्रफळ किती येईल? तर 4 चौरस सेंटीमीटर येईल. बरोबर. या आकृतीचं किती आलं? 6 चौरस सेंटीमीटर. कारण का? कारण इथे 6 चौरस आहेत. 4 चौरस होते म्हणून 4 चौसेमी क्षेत्रफळ आलंय. 6 चौरस होते म्हणून 6 चौरस सेंटीमीटर क्षेत्रफळ आलंय. अजून काही उदाहरणं बघू. आता इथे किती चौरस आहेत? इथे आहेत 5. म्हणजे क्षेत्रफळ किती झालं? 5 चौरस सेंटीमीटर. आता इथे किती आहेत? 1 2 3 4 5 6. म्हणजे किती झालं क्षेत्रफळ? 6 चौरस सेंटीमीटर. आता या आकृतीमध्ये पुन्हा एकदा 5 चौरस आहेत. म्हणजे क्षेत्रफळ झालं 5 चौरस सेंटीमीटर. आता जी वरची आकृती एक पट्टी आहे अशी, ती पण 5 चौरस सेंटीमीटरची. आणि हे खाली आत्ता आपण जी शेवटची आकृती पाहिली ती पण 5 चौरस सेंटीमीटरची. आता या दोन्ही आकृत्यांचं क्षेत्रफळ सारखंच आहे, पण आकार वेगळा वेगळा आहे. म्हणजे बघा, क्षेत्रफळ सारखं असलं म्हणजे आकार सारखा असायला पाहिजे असं आहे का? असं नाहीये. आकार वेगळा असू शकतो, पण दोन्ही आकृत्या तेवढीच जागा घेत आहेत. आता माझ्याकडे जर असं एकक नसतं चौरसासारखं मोजायला, तर नुसतं बघून मला सांगणं अवघड गेलं असतं की या दोन्ही आकृत्या सारखीच जागा घेत आहेत का, यांचं सारखंच क्षेत्रफळ आहे का नाही. पण आता मी सगळीकडे चौरस ठेवलेत, त्याच्यामुळे मला कळलंय की दोन्ही आकृत्यांचं क्षेत्रफळ सारखंच आहे. आता हे पुढचं उदाहरण बघू. आता इथे कसं आहे की इथे 6 चौरस आहेत. 3 आणि 3 असे 2 ओळीमध्ये 6 चौरस आहेत आणि याचं क्षेत्रफळ आहे 6 चौरस सेंटीमीटर. तर हे जे 6 चौरस आहेत हे सगळे मिळून काय तयार होतोय? आयत तयार होतोय. आणि माझ्या प्रत्येक चौरसाची बाजू ही 1 सेंटीमीटर आहे. म्हणजे या आयताची लांबी झाली 3 सेंटीमीटर आणि रुंदी झाली 2 सेंटीमीटर. म्हणजेच मी असं म्हणू शकेन की माझं क्षेत्रफळ 3 सेंटीमीटर गुणिले 2 सेंटीमीटर. बरोबर आहे. कारण 3 गुणिले 2 असा मी गुणाकार करूनही माझं उत्तर क्षेत्रफळ बरोबर 6 चौरस सेंटीमीटर असं येऊ शकतं. म्हणजेच मला काय कळलं की मी आयताचं क्षेत्रफळ काढताना लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार करते. तर हे आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. आयताचं क्षेत्रफळ काढताना आपण कायम लांबी आणि रुंदीचा गुणाकार करतो. आता चौरस असेल तर, आता इथे चौरस आहे. आपल्याला माहिती आहे 4 चौरस आहेत, म्हणजे याचं क्षेत्रफळ 4 चौरस सेंटीमीटर आहे. पण या चौरसाच्या मोठ्या चौरसाच्या बाजू कशा आहेत? प्रत्येक बाजू ही 2 सेंटीमीटर आहे. मग चौरसाचं क्षेत्रफळ कसं सांगू शकतो आपण? या चौरसाचं 2 गुणिले 2 बरोबर 4 चौरस सेंटीमीटर. मग सूत्र काय येईल? सूत्र येईल की बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग. चौरसाचं क्षेत्रफळ म्हणजे बाजू गुणिले बाजू करायचंय किंवा एका बाजूचा वर्ग करायचा, म्हणजे आपल्याला चौरसाचं क्षेत्रफळ काढता येतं. आता हे पुढचं उदाहरण बघू. आता हा काय आहे? हा आयत आहे. लांबी आहे 8, रुंदी आहे 3. मग आपल्याला सूत्र माहिती आहे लांबी गुणिले रुंदी, म्हणजे आपलं क्षेत्रफळ येईल 8 त्रिक 24 चौरस सेंटीमीटर. आता दर वेळेला त्या आयतामध्ये छोटे छोटे चौरस ठेवून मोजायची गरज नाहीये. आता इथं मी तसं छोटे चौरस ठेवून मोजले नाहीयेत. का? कारण आता आपल्याला सूत्र माहिती आहे. आयत म्हणजे लांबी गुणिले रुंदी असा गुणाकार करायचा आणि क्षेत्रफळ काढायचं. आता पुढचं आहे चौरस आहे. आता पुन्हा मी इथे छोटे छोटे चौरस काही ठेवणार नाहीये. मला चौरसाची बाजू माहिती आहे. बाजू आहे 4. मग मी 4 गुणिले 4 करणार किंवा 4चा वर्ग करणार. 4चा वर्ग आहे 16 किंवा 4 चौक 16, म्हणजे माझं क्षेत्रफळ आलेलं आहे 16 चौरस सेंटीमीटर. आता आपण सराव म्हणून अजून काही उदाहरणं सोडवू. आयतापासून सुरुवात करू. आयताची लांबी आहे 9, रुंदी आहे 7, म्हणजे क्षेत्रफळ काय होईल? 9 गुणिले 7 बरोबर 63. आता लांबी आहे 10, रुंदी काढायची आहे आणि क्षेत्रफळ आहे 30. मग काय करायला लागेल? 30ला 10ने भागायला लागेल. 10 त्रिक 30, म्हणजे रुंदी आहे 3. आता लांबी माहिती नाहीये,
रुंदी आहे 4 आणि क्षेत्रफळ आहे 48. किती चौक 48? 12 चौक 48 म्हणजे लांबी आहे 12. आपण दरवेळेला आपलं सूत्र वापरलंय लांबी गुणिले रुंदी बरोबर क्षेत्रफळ. आता जरा चौरसाचा सराव करूया. चौरसाची बाजू आहे 7. मग क्षेत्रफळ काय येईल? 7 7 49 म्हणजे क्षेत्रफळ आलेलं आहे 49 किंवा 7चा वर्ग 49. आता क्षेत्रफळ 100 आहे तर बाजू काय असेल? 100 हा कशाचा वर्ग आहे? कशाला कशाने गुणल्यावर 100 येतात? 10 10 100 म्हणजे बाजू आहे 10. आता पुढच्या उदाहरणामध्ये बाजू आहे 9 आणि क्षेत्रफळ काढायचं आहे. 9 9 81 आहेत म्हणजे क्षेत्रफळ आहे 81.